जरी लोभे बोलो जाय तरी परिसतया होय माय बापू. माऊली ज्ञानोबा आहे परिसतया होय मायका बापू. माऊली ज्ञानोबा वर्णन करताय. अहिंसा सांगत असताना काही अहिंसा सांगितली आणि आता वाचिक अहिंसा सांगतात. त्या महात्म्याचं बोलणं कसं असतं. आपल्या बोलण्यातून कोणालाही थोडक्यात दुःख होऊ नये अशा हे सांभाळून ते महात्म्याचे शब्द बाहेर पडतात. पहिला तर बोलणारच नाही का नाही, बोलतच नाही. पण प्रार्थना जरी मी पाहिजे एखाद्यानं प्रार्थना केली नाही तुम्हाला बोलावंच लागेल अशी जर कोणी प्रार्थना केली तर जरी लोभ हे बोलवत आहे. आणि मग आता पुढच्या माणसाच्या मन न मोडायचं नाही, लोभात पडू जर बोलायची वेळ झाली तर बोलवत आहे, बोलायला तयार होतो महात्मा. पण बोलत असताना कसं बोलणार. तरी परिसतया होय माय बापू. ऐकणाऱ्याला असं वाटतं माझी आई बोलायली का माझा बाप. म्हणजे इतक्या दयेनं एवढ्या प्रेमानं एवढ्या मवाळकीनं की पुढच्याला वाटलं पाहिजे की माझी आई मला काय करायला लागली. का नाद ब्रह्माची मुशी आले की गंगा पै असले पतिव्रती आले वार्धक्य देशे. नाद ब्रह्माची मुशी आले साक्षात नाद ब्रह्म मूर्तिमंत त्या शब्दातून बाहेर यावं. नाद नाद ब्रह्म ताल नादात माणसाला मुग्ध करण्याची ताकद आहे. जर चांगले गायक असले चांगलं वाद्य असलं तर माणसं काय होतात ऐका नाही तल्लीन होतात, त्यामध्ये तल्लीन होऊन जातात. त्याप्रमाणे मला त्या शब्दानच माणसं काय होतात तल्लीन होतात. नाद ब्रह्मच मुशे की किंवा गंगा पया सरले ऐका नाही गंगेचं पाणी उसळलं ऐका नाही शीतलता जिथे ज्याच्या अंगावर पडलं त्याला तसं. किंवा पतिव्रती आले वार्धक्य देश. अगोदरच पतिव्रता म्हणजे धर्मानं वागणारी माऊली आणि पुन्हा तिला म्हातारपण आलं. महाराज आपण जर धर्मानं आचरण करत असू ऐका नाही एखादी माऊली पातिव्रत्य धर्माचं आचरण करत असेल, आपण एखादा पुरुष आपल्या धर्माचं आचरण करत असेल तर आचरण करायला आरंभ केला की ते सगळं त्याचं फळ मिळत नाही. जसं जसं आपलं वय वाढत जाईल आणि जसं जसं साधन वाढत जाईल तसं त्याचं काय मिळत राहतं फळ मिळत राहतं. आणि एवढं फळ मिळतं शेवटी. म्हणून तर असं म्हणतात की परमार्थिक माणसाची मी कालच सांगितलं की लोणचं मुरलेलं ऐका नाही तसं त्या माऊलीचा नुसता चेहरा जरी बघितला वृद्धापकाळात म्हातारपणात तरी बघणाऱ्याला काय मिळतं समाधान मिळतं ऐका नाही. नातरी दर्शने प्रशस्ती पूर्ण पुरुष. दर्शनातच मला समाधान मिळतं. त्याप्रमाणे ते शब्द असतात. जैसे साच आणि मवाळ मितरे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे साच आणि मवाळ. शब्द साच म्हणजे खरे. आणि मला आपल्याकडे असं मी त्याविषयी सांगितलं म्हणणं आपलं असं आहे की खरं बोललं की जहर लागतं. बरोबर आहे का नाही. जहर लागत नाही. खरं बोलून मवाळ. मला एक सांगा बोलण्याची पद्धत. एखादा माणूस चाललाय 80-85 वर्षाचा व्यक्ती आणि आपण बसलोय वाट्यावर समोरून ते चाललाय आणि म्हणलं ए म्हाताऱ्या इकडे चल काय म्हाताऱ्या म्हणलं म्हातारा नाही का तू आहे ना म्हातारा. पण ते खरं खरं बोलला का नाही. आणि तो जर पुन्हा भांडायला उठला तर माणूस काय म्हणणार खरं बोललं की साठी माईल राग येतो तू म्हातारा नाही का. आणि जर त्याला म्हणलं ओ आजोबा. आता आजोबा तरुणाला म्हणतात का आजोबा म्हाताऱ्याला म्हणतात. आजोबा आजोबा म्हणजे म्हातारा आणि म्हातारा म्हणजे म्हातारा. पण एक जहर शब्द येतं आणि एक तेच पण भाषा बदलून मवाळ शब्द आहे. साच आणि मवाळ. खरं बोलून पुन्हा कसं मवाळ बोलणं साच आणि मवाळ. अरे हे काय का खरं बोललं. खरं बोलण्याचं सगळ्या संतांनी वर्णन केलं आपल्याकडून घडत नाही म्हणून ते साधनच खोटं आहे असं नाही. तरी फुकासाठी जोडे अरे तुकोबाराय म्हणतात काही करू नका फुकटा फुकटी काय मिळतो देव मिळतो. बरोबर आहे का नाही. आणि खोटं बोलण्या एवढं पाप दुसरं सांगितलेलंच नाही का नाही. म्हणून साच बोलावं मवाळ बोलावं आहे का नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माऊली म्हणतात की दया फळाचे महाद्वीप पातळे प्रभू. खरं बोलण्याचं साधन केलं. मला हे काय का ज्यानं खरं बोलण्यात बोलतोय जो सत्यच बोलतोय एखाद्या वेळेला चुकीनं जर त्याच्या तोंडातून असत्य निघून गेलं तर ते सत्य होतं. जे खरंच बोलण्याची ज्यानं साधना केलेली तो खरंच बोललाय जीवनभर
त्यानं एखाद्या वेळेला त्याच्या चूक मुलीनं म्हणा त्यानं न लक्ष दिल्यामुळं खोटं निघून गेलं तरी त्याचं काय होतं, तो बोलला तसं होतं. माऊली ज्ञानोबरायाच्या दर्शनाला एक मुलगी आली, माऊलीच्या लक्ष नाही दिलं माऊलीनी, पुरुषाचे कपडे होते, एवढं कशाला ध्यान देतात ऐका नाही, उठ बाळा म्हणाली, उठ बाळा म्हणाली. आता हे बोलणं बाई होती, बाळा म्हणाली, म्हणजे बोलणं खरं नाही झालं ना ते, पण खरं झालं का नाही. स्त्रियेचा तो केला पुरुषोबा, जे निमेष मात्रे देह पालटीला, देवाला ते शब्द खरेच करावे लागतात. साच आणि मवाळ, खरं आणि पुन्हा मृदू बोलणं असावं. बरं, खरं बोलायचं मृदू बोलायचं. तुम्हाला एक सांगू का, जास्त ज्याला बडबड करायची सवय आहे बहुतेक करून त्याच्या मुखातून अनेक वेळा असत्य बाहेर पडतं. कारण सत्य बडबड करायला एवढं टाइम पुरतच नाही. सत्य कुठं पुरायला दिवसभर बडबड 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 करायला. मग काहीतरी बैठक रंगवायची, तिकडं काय झालं पहा, तो माणूस त्याला असं केलं आणि त्याचं झालं, काहीतरी कथा बनवायच्या आणि मग ते काय होत जातं, निघत राहत. साच आणि मवाळ, मवाळ. मग मवाळ बोलावं, खरं बोलावं तर किती वेळ बोलावं मित्रे, थोडं गरज असेल एवढं. आणि पुन्हा रसाळ, त्या बोलण्यात काय असावा, रस. काय महाराज, ज्या वेळेला भागवताचा 88,000 ऋषी, शौनकादिक ऋषी नैमिषारण्याच्या भूमीत बसले आणि यज्ञ करायचा ठरला, आणि यज्ञाच्या नंतर वर कामावेळ जो मधात जाईल त्यावेळेला देवाची कथा ऐकायला मिळावी म्हणून वक्ता पाहिजे, म्हणून भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंतानं मराठीत एक वक्ता पाठवला. कोण? सूत महाराज पाठवले, ऐका नाही. ज्यावेळेला सूत महाराज आले त्यावेळेला सगळ्या 88,000 ऋषींनी नमस्कार केला आणि आम्हाला कथा सांगा. पण कथा कशी सांगा ऐका, ते सांगितलं. कशी कथा सांगा? सुधाख्याही कथा सारम मम कर्ण रसायनम, अज्ञान धांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुधाख्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. शौनक ऋषीनं सांगितलं महाराज कथा सांगा, पण कशी नका सांगू. सुताख्या ही कथा सारम, सारभूत कथा सांगा. त्या कथेत काय निघलं पाहिजे, सार. उगाच नवरा बायकोच्या गप्पा नका सांगू, सारभूत कथा सांगा. आणि सारभूत सांगून कर्कश सांगू नका. मम कर्ण रसायनम, ती कथा गोडही लागली पाहिजे आणि त्या कथेतून सारही निघालं पाहिजे. मवाळ, रसाळ. रसाळ शब्दाचा अर्थ त्या बोलण्यात रस असावा, बोलकट बोलणं नसावं, बोलकट नसावं. त्याच्यात काय असावा, रस असावा. म्हणजे त्या बोलण्यातून काहीतरी कुणाचं तरी हित होणार असावं, अशा प्रकारचं ते बोलणं असावं. शब्द दैशे कल्लोळ अमृताचे, त्या बोलण्यातून बोलत असताना जसे अमृताचे काय पडावे, लाटाच्या लाटा त्या मुखातून बाहेर पडाव्या, असं बोलणं असावं. आता कसं नसावं, 12-13 दोष माऊली ज्ञानोबरायांनी बोलण्यातले सांगितले. विरोध वादो बळू प्राणिता पडाळू उपहास छळू वर्मस्पर्शो आठवे गोविंदानो अशा शंका प्रतारणो, हे संन्यासीले अवगुण जायावाच्या. विरोध, विरोधी बोलणं नसावं, कोणाच्याही विरोधात जाणारं बोलणं नसावं. वाद लावणारं बोलणं नसावं. बळू, बळानं आग्रह नाही नाही महाराज काय असतंय, आग्रह असावा, दुराग्रह नसावा. दुराग्रह घातकी, आग्रह वेगळा आणि दुराग्रह वेगळा. अर्जुन म्हणतो तेव्हा मी आग्रह करत नव्हतो, मी दुराग्रह. माझी बुद्धी वसुंधरा, माझी वसुंधरा सुदेली काकी घेऊन रिगाला गवाक्षे, असं ओवी 11व्या अध्यायातली. तेव्हा मला काय झाला होता, दुराग्रह झाला होता आणि त्या दुराग्रहामध्ये मी फसलो होतो. मला असे एखादा माणूस जर जेवायला आला, जीव म्हणणं आग्रह नाही नाही खाणच लागत आहे तुम्हाला, हा दुराग्रह आहे. आणि दुराग्रह घातक असतो. दुराग्रह कोण, एखादा माणूस आहे ना, तुम्ही सप्ताह असू द्या ना, पण कुठलं मंदिरात असू द्या ना, कोणाला त्याला जर गरजच पडेल तर काही असो, बाहेर जायचं असू द्या ना, कुठेही असू द्या, एकदा म्हणावं, जास्तीत जास्त 2दा म्हणावं. नाही नाही असं नाही, तुम्हाला करावंच लागतं. काय म्हणून करावं लागतं, त्या माणसाची इच्छा नाही काय म्हणून आग्रह करावा लागतो. कशाला आग्रह करावा लागतो, अजिबात करायचा काही संबंध नाही. आपल्याला जे साधन करायचं ते करत राहावं, भगवंताला जे करायचं करून घेईल नाही करील, काय संबंध आहे आपला. म्हणून महाराज बळानं बोलणं नसावं, विरोधी बोलणं नसावं, वाद लावणारं बळानं. प्राणी ताप ढाळू, दुसऱ्याला ताप होईल ऐका नाही असं बोलणं नसावं. उपहास करणारं बोलणं, 4 लोकात त्याचा हास्या होईल असं बोलणं
नसावं. छळणारं बोलणं, दुसऱ्याचा छळ होईल असं बोलणं. आणि वर्मस्पर्शू, वर्माला स्पर्श करणारं बोलणं नसावं. महाराज एखाद्याचा कुठेही एखादी जखम असते, प्रत्येकाला असते. एखादा जीवनात प्रत्येकाच्या कमीपणा असतो. काही काही माणसं त्या जखमी 4 लोकात असा टोचतात आणि 4 लोकात त्याचं वर्म काय करतात, प्रकट करतात. आटू, वेगू, विंदाणू, आटू. आटू म्हणजे थोडक्यात काय बोलला काहीच नाही कळलं. बसलेलो काहीतरी एक शब्द बोलला निघून गेला, ते संशयात पडले, म्हणला काय असेल नेमका. बोलायचं तर त्या विषयाला स्पष्ट करणारं बोलणं असावं. असं आटू. वेगू, जास्त वेगानं बोलणं नसावं. विंदाणू, विंदाणू म्हणजे कपट धरून बोलणं नसावं. आशा, दुसऱ्याला आशेत पाडणारे शब्द नसावे. नाही हो, तुम्ही एवढं हे करा, तुमचं काही काही लोक इतके एखाद्या कामावर माणसं असतात, काय असतात, आज मला ते म्हणतो बरका साहेब, अहो मला पोरगी हो, पोरीच्या लग्नाची चिंता आहे. मला मी आहे ना, तू कशाला चिंता करतो, तुला काय कमी लागते मी लागतो, असं म्हणणार निरोध त्याला भेटणारच नाही. त्याला जीवनभर आशेत पाडणारं बोलणं, एखादं काम होत नसेल बाबा होणार नाही, आशेत पाडणारं बोलणं नसावं. शंका, आपल्या बोलण्यावर कोणाला संशय शंका येईल असं बोलणं नसावं. प्रतारणा, कुणाची अवहेलना करणारं बोलणं नसावं. हे संन्यास रे अवगुणो दयावाचा, या अवगुणाचा ज्या वाचन संन्यास घेतला म्हणजे एवढं अवगुण टाळून जी वाणी बोलते, आहे का नाही, अशा प्रकारे बोलणं. तुकोबरायाचं एक प्रमाणे तुकोबराय म्हणतात, बोलत असताना बोलावे ते धर्मा मिळे, बरे डोळे उघडवणी, कशासाठी खावे शेण, जेणे जेन थुंके ते. मला वाईट बोलल्यावर लोक काय करतात, थुंकतातच नाही, का नाही. म्हणून संन्यासले अवगुणो दयावाचा, आणि दयाची परिकीर्ती, थाऊ दयाची रीती, चांदल्या भरकुटी मोकळ्या. अर्जुना, त्याचप्रमाणे ज्याची नजर कशी असते, दृष्टी, थाऊ दयाची तिथी, ज्याच्या दृष्टीचं ठिकाण असं असतं की भरकुटी मोकळ्या सांडल्या. असं मला म्हणजे सहज नजर असते, सगळ्यावर सारखी, असं माणूस पाहून त्याची नजर पडत नाही. काय जे बुद्धी वस्तू आहे ते रूपू शकवी पाय, मनोनी वास्तू न पाहे बहुत करुणी. मला प्रत्येक जीव मात्रात माझा परमात्मा आहे, माझा ब्रह्म आहे, माझा भगवंत आहे. आणि माझा भगवंत असल्यामुळे कुणाकडेही बहुतेक करून तो असा रागानं, क्रोधानं, डोळे अशा दृष्टीनं बघत नाही. ऐसाही कोणी केळे वितरडे कृपेचे निबडे, उघडवणे या डोळे दृष्टी घाली. बहुतेक करून तो डोळे बंद करून आता आपल्या चिंतनात राहत असतो, डोळे उघडत नाही. पण एखाद्या वेळेला आपल्या कृपेच्या बळाने जर डोळे उघडण्याची गरज पडली, डोळे उघडले तर दृष्टी समोरच्यावर कशी पडते त्या महात्म्याची. तरी चंद्रबिंबवने धारा निगता न भेटती गोचरा, तर एक सरे चिकरा चपोरा निगती दोंदे. चंद्रबिंबवने धारा निगत्या गोचरा नव्हती. चंद्राच्या शरीरातून, आहे का नाही, अमृताच्या धारा निघतात, दिसतात का आपल्याला? चंद्रातून अमृत निघतं, आपल्या डोळ्यानं दिसत नाही, पण चकोराला त्याच्यामुळे काय मिळते, पुष्टी मिळते. त्याप्रमाणे तैसे प्राणियाशी होय, जरी तो काही वासू पाहे, तया अवलोकनाची सोय कुर्मी हे नेने. तसं त्या महात्म्यानं नजर उघडून एखाद्यावर टाकली तर जसं चंद्रातून अमृत त्याला मिळतं चकोराला, तसं त्या समोरच्यावर नजर पडली की त्याला काय मिळतं, अमृतासारखी शीतलता मिळते. मला त्या महात्म्याच्या दृष्टीचं पाहण्याची पद्धत कास्विनीलाही जमत नाही, कुर्मी ही नेने. कारण कास्विनीला का जमत नाही? मला कास्विन नजर टाकली की तृप्त करते का नाही? नजर टाकली की. पण बेंडकाच्या पिल्लाला करते का? माशाच्या पिल्लाला, तिच्या पिल्लाला करते. पण या महात्म्याचं तसं नाही. कुणावरही ज्याच्यावर नजर पडली त्याचा काय होऊन जातो, कल्याण होऊन जातो, उद्धार होऊन जातो. म्हणून कास्विनीलाही ती युक्ती जमलेली नाही. बरोबर एक प्रमाणे मला गाय विरदीला तुको बराय म्हणतात, आपुलियाचा भूत चाटी मारी करंटी भारतीया. अरे गायीजवळ दया आहे, पण तिच्याच वासराविषयी आहे ना. दुसरीचं वासरू आलं की लात मारते त्याला, नाही का नाही? तिला काय दया म्हणतात?
किंबहुना ऐशी तिथे जायचे भूताशी करही ते कशी दैशाची. ते फार काय सांगू अर्जुना, अशी ज्यांची नजर जीव मात्र विषय आहे आणि हातही त्या महात्म्याचे काय आहेत तसेच आहेत, तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जायाचे हात निर्व्यापार. त्यांचे हात काय करतात, हात काय करतात, काय करतात हात मला जसे सिद्धांचे मनोरथ कृतार्थ होऊन राहिले. सिद्ध महात्मा आहे महाराज. काय माणूस म्हातारा झाला म्हणजे त्याचे मनोरथ थांबत नाही. असं वाटतंय का माणूसाचं वय झालं एका जागी, शरीर एका जागी बसतं, मन मनोरथ काय होतात, वय जरी जीर्ण झालं तरी तृष्णा जिरत नाही. मला सारखी तृष्णा काय राहते, मला वाढतच राहते, ती म्हातारी होत नाही. पण सिद्ध महात्मा झाला की सिद्ध महात्म्याच्या मनोरथ मला शांत होतात का, कृतार्थ झाला. जे मिळवायचंय ते मिळून घेतले. काय त्या दिवशी प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं, आज काही लोक काही प्रश्न विचारतात, तुम्ही पाहता ना, ते तर पहिले तर मला 5 मिनिटं हसतच होती. त्यांनी सांगितलं, बाबा माझी अशी इच्छा देव कधी पूर्ण करेल काय, मला खूप संपत्ती पाहिजे, 1000 बायका पाहिजे. प्रश्न विचारला महात्म्याला की खूप श्रीमंती त्याच तोला मोलाची, बायका किती पाहिजे, 1000 पाहिजे, तर मला देव देईल का. ते म्हणजे निश्चित नामस्मरण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. चकित झाले लोक, नामस्मरण कशा 1000 मिळतील, एक मिळायची पंचायती, 1000 कशा मिळतील. त्यांनी सांगितलं तू नामस्मरण सारखं कर आणि श्रद्धा ठेवून कर, तुझी जी ही इच्छा आहे ही इच्छा देव ठेवणार नाही. भगवंताकडे एवढा पावर आहे की इच्छा भगवंत ठेवणार नाही, आणि इच्छाच राहिली नाही की तू समाधानी झाला. काय भारत आपले उलटी आहेत. आपण खऱ्या भक्तीतून काय मिळतं त्या फळच आपल्याला माहित नाही, आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. भक्तीचं फळ माहित नाही आपल्याला, अजिबात माहित नाही. महाराज आपल्याकडे असं म्हणतात की देवाची भक्ती केली की देव इच्छा काय करतो, पूर्ण करतो. काय कोणती इच्छा पूर्ण करतो देव. तिसरा अध्याय वाचा. तिसरा अध्याय सांगितलं काय, वांछितही पावा. माऊली ज्ञानोबा तैसे ऐसे तुम्ही भोग भरीत, ऐसे भोग भरीत भवाल तुम्ही भवाल तुम्ही अनर्थ, जरी स्वधर्मी निरत वर्ताल बापा. जे करू म्हणे ऐसे तुम्ही भोग भरीत भवाल. तुम्हाला एकही भोग कमी पडणार, भोगाला भरलेले असाल म्हणजे सगळे भोग मिळणार का, मिळणार. काय होणार, भवाल तुम्ही अनर्थ. अनर्थ म्हणजे इच्छा रहित. इच्छा रहित होणं हेच भोग भरीत होणं. इच्छा रहित होणं हे भोग भरीत होणं आहे. भोग किती मिळाले म्हणजे भोग भरीत माणूस होत नाही. इच्छा रहित जीवन हेच भोग भरीत होण्याचा शेवटचं टोक आहे. इच्छा संपली त्याला काहीच कमी नाही. किती मिळालं, इच्छा जिवंत आहे त्याच्याजवळ काहीच नाही. ऐका नाही, महाराजांनी अशीच व्याख्या केली श्रीमंताची आणि निर्धनाची. गाठी असता कोटी धन तरी संतुष्टीत नाही मन. ऐका नाही, पार्था परम दरिद्री जाण याच नाव सगळ्यात. आणि गाठी नाही फुटकी कसवटी बरे संतुष्टता नित्य कोटी. नित्य कोटी संतुष्टता, आणि गाठी फुटकी कसवटी नाही, एक फुटका कवडी नाही, पण संतुष्टता आहे. महाराज त्याप्रमाणे सिद्धांचे मनोरथ थांबले का, कृतार्थ झाले. आणि ज्याच्या इच्छा मेल्या त्याची इंद्रिय जागी बसतात. इच्छाच नाही, इच्छा झाल्याच्या नंतर इंद्रिय कामाला लागतात. ऐका नाही, जसे सिद्ध महात्म्याच्या इच्छा मेल्या तसेच त्याचे हात, तसे त्या ज्ञानी महात्म्याचे हात निर्व्यापार. त्या हाताला काही करणेच नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. रिकामा घरात उभा राहिली आणि जाईल, मग रिकामी शेतात जाऊ जाईल. रिकामा शब्दाचा अर्थ इच्छा रहित जीवन. काम नाही, इच्छाच नाही.
त्याप्रमाणे अक्षमी आणि संन्यासीले का निरंजन आणि विझाले उकेने घेतले मोन दैसे दया करी काही दया करा करणे नाही जे अकर्तयाच्या ठाई बसवली. कसे हात होतात त्याचे माऊलींनी पाहिले दृष्टांत डबल इंजिन जोडून दिले. डबल इंजिन जोडतात ना गाड्या, एखाद्या वेळेला जर नाही घाटातून चढायला तर डबल इंजिन लावतात त्याला, नाही का नाही. त्याप्रमाणे आक्षमे आणि संन्यासी पहिलंच आक्षम आहे म्हणजे इंद्रियातून काय आहे दुर्बल आहे आणि त्यानं संन्यास घेतला. पहिला संन्यास घेतला कामाचा त्याग म्हणत, पण संन्यासाला पहिलंच आक्षम आणि त्याच्यात पुन्हा त्यानं काय घेतला संन्यास. निरंधन आणि वीज आले नाही का नाही महाराज, लाकूड नाही आणि अग्नी विझून गेलेला आहे. आता पुन्हा काही शंका आहे का तिथे पेटण्याची? काही सर्पणही नाही, अग्नी विझून मुका पाहिलाचे आणि त्यानं मौन धरण्याचा नियम केला. आता तुटल का नियम? मुकेने घेतले मौन जैसे दया करी काही दया करा करणे. त्याप्रमाणे ज्याच्या हाताला काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येते काही न करण्याच्या ठिकाणी जे हात येऊन बसले. आता कोणतीही क्रिया करणे नाही. असोडेर वारा का तो हाताने काही कार्य करत नाही त्याचे कारण सांगतात. असोडेर वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळून येते. असोडेर आपण जर हात असा केला तर वारा अडवल्या जाईल. वाऱ्या किंवा वर हात केले इकडे तिकडे फिरवले तर आकाशाला काय लागेल? नख लागेल आपलं. या बुद्धी करा या अशा इच्छेमुळं हाताला तो हलवत सुद्धा नाही. ते आता हे माऊली ज्ञानोबरायांनीच लिहावं, माऊली ज्ञानोबरायांनी त्याचा अनुभव घ्यावा. आपण फक्त वाचावं नाही ऐकावं. आपल्याला काय माहिती म्हणायचे काय खरं कसं माहितीये का? खरा नियम असा आहे काय म्हणतात त्याला, पिकल्यावर इकावं का कच्च चिकावं? नाही आपलं जे आपलं पिकल्याचं आपलं सोयाबीन वगैरे हे काय म्हणतात त्याला, पकल्यावर विकावं का कच्च चिकावं? लोकात काही मांडव विकायला केळे असो कोणते पदार्थ असो, पिकल्यावर पकल्यावर काय व्हावा तो विकावा. भाजी शिजल्यावर वाढावी का कच्चीच वाढावी? शिजल्यावर वाढावी. शिजल्यावर वाढावी, पकल्यावर वाढावं, पिकल्यावर लोकांपुढे ठेवावं. तसं समाजात साधकानं सिद्ध झाल्यावर जावं. जर दोष आपल्याकडून घडू द्यायचा नसेल तर आता माझ्यासारख्या काही मूर्खांनी काय केलं, कच्च इकायला मांडले. आता कच्च इकायला मांडल्यावर त्याची आव यांना होणारच आहे महाराज. याच्यात चेष्टा नाही, होणारच आहे. त्याला दुःख होणारच आहे. कोणी वाईट बोललं दुःख होणार आहे, कोणी चांगलं बोललं स्तुती केली आनंद होणार आहे. का पकलं नाही ना, पकलं नाही. खरा परमार्थाचा नियम आहे अगोदर आपलं मिळवून घ्यावं, मग उरलं तर लोकांमध्ये वाटावं. आता आपल्याला ठण चाललंय महापंगत या जेवायला यार किंवा कणगी जेवायच नाही, काय देणार आहे तू? बरोबर आहे नाही? असं झालंय महाराज माझं तरी असं म्हणून हे सगळं अवघड आहे. आता संत मा तुकोबर आहे बा, तुकोबर आहे तुका म्हणे आता उरलो उपकारा. आता उपकारा आता कधी? आता मी माझं प्राप्त करून घेतलंय ना, आता रिकामा झालं. आता झालं कोणाचं कल्याण तर झालं, नाही झालं तर नाही झालं. आयुष्य उरलंय तेवढं आता सत्कर्मात घालायचंय बस. आता तसेच करतात महात्मे. डोंगरानं देवानंद बाबांना जीवन डोंगरात घातलं, आता लोकात आले, आता काय होणार आहे? त्यांना फरक पडणार आहे आता काय? मला झाड लहान असतं तोपर्यंत काठी कुपाटी असते. एकदा चांगलं मोठं झालं ते वडाचा वृक्ष आणि ते मग काट्या लावू लागला. मला कोण मला शेळ्या खाती. आता हाती बांधला तर उपटलं ना तर शेळ्या खात्यात होईल. बरोबर आहे का नाही? म्हणून आता काय आता पुढच्या जन्मात आता तसंच करू. काय अवघडी महाराज असं म्हणून या बुद्धीनं तो महात्मा सिद्ध महात्मा असे महात्मा तेच अंगावरील उडवावे का डोळारे गते झाडावे पशु पक्षाला त्रास समुद्रा. महाराज अंगावर बसले काही माशी चरती उडवावी अशी काही भावना राहील तिथं. अरे शरीराशी संबंधच राहिला नाही का डोळारे गते झाडावे. डोळ्यात चाललं तर ते असं बाजूला करावं. पशु पक्षाला त्रास म्हणजे दगड हाणावा, कोणाला काही त्रास द्यावा असं राहील का त्या महात्म्याकडं? या किंवा त्या गोष्टी नावडे दंडो काठी मग शस्त्राचे कीर्ती बोलणे के. अरे त्या गोष्टीच त्या महात्म्याकडे नाही. हातात काठी किंवा दंड घेणं त्या महात्म्याला आवडत नाही.
का आवडत नाही मी त्याविषयी सांगितलं. हातात जर लाकूड असलं ना सहजच तर काही ना काही कुटाने होतातच. म्हणजे कुत्र्याला मारायला, कोणाला काही टोचल, कोणाला किंवा जमिनीवर तरी काय चालत आपटल बसला अशी काठी हाणल जमिनीवर, जीव मरतील ना त्यानं. या भावनेनं हातात दंड, आणि मग हातात काठीन दंड नाही तर शस्त्र कधी तो महात्मा घेईल? कशाला शस्त्र घेईल? काय संबंध आहे महाराज? लीला कमळ खेळणे का पुष्पमाळा झेलणे, न करी म्हणे गोभणे आयुष्य होईल. लीला कमळ खेळणे, कमळाचं फुल हातात आलं, या हातावरून या हातावर लिहिलेलं खेळणं असं तो महात्मा कधी करत नाही. का पुष्पमाळा झेलणे किंवा फुलाची माळ अशी फेकायची, वर फेकायची, झेलायची, असं तो कधी करत नाही. का करत नाही? म्हणे गोभणे आयुष्य होईल. तो म्हणतो गोफणीनं दगड मारल्यासारखं ते होईल, कारण माझा परमात्मा सगळ्यात आहे. हलवतील रोमावळी या लागे अंग न कुरवाळी, नखाची कुंडाळी बोटावरी. महाराज अंग सुद्धा कुरवाळत नाही, असं चोळत नाही. का? हलवतील रोमावळी, अंगावरचे रोम काय होतील? हलवल्या जातील. नख काढत नाही, नखाचा गुंडाळा. असे महात्मे ऐकलं की एवढं आपण म्हणतो ना तिकडे पाहिजे नको याच्यात देतात पहा तसे महात्मा. कुंभमेळा मग जत्रा धरायला त्यांच्या 2-4 नखाचे असे काय झालेले असतात, पूर्ण गुंडाळी झालेली असतात, आहे का नाही? अशा प्रमाणे तो करणे याचाची अभाव तरी ऐसाही पडे प्रस्ताव, तरी हाची सराव जे जोडी जाते. हाताला करण्याची काहीच क्रिया करायची सवय राहिली नाही, अभाव आहे तिथं क्रियेचा. काय अभाव आहे? पण अशाही एखाद्या वेळेला हात जर उचलण्याचा प्रसंग पडला तर त्या हाताला एकच सराव झालेला आहे, कोणता? जोडी जती. फक्त काय करायचा सराव आहे? जोडायचा. कोणी असो पुढून त्याला हात जोडायचे, कोणी असो त्याला हात जोडायचे. माया पडावी हे माझे भांडवल. महाराज काय कर महात्म्य असं येतं, कुणी येऊ द्या त्याच्या पायावर डोकं ठेवतात. कोणी येऊ द्या तो ते आपल्याला हम येण्याची गरज नाही, अहंकार येण्याची गरज नाही. त्या महात्म्याचा स्वभाव आहे. आपण कुणीतरी प्रतिष्ठित आहे म्हणून ते आपल्या पाया नाही पडले, उद्या बाबा पडायचे. आपण प्रतिष्ठित आहे म्हणून आपल्या पाया नाही पडत. ते ब्रह्म सगळ्यात पाहतात म्हणून पाया पडतात. त्यांना काय महाराज, आहे का नाही? म्हणून त्याप्रमाणे एकच त्याला फक्त हात जोडण्याची माहिती, किंवा दुसरी एक माहिती ना भिकारा उतले जे हात पडले द्यायचे ना तरी अर्थात स्पर्शी जे आळू माळू ना भिकारा. एखादा भेट असेल त्याला आवेदना भिवू नको, मी भिवू नको, ते चिंता करू नको. ना भी म्हणजे भिवू नको असं म्हणण्याकरता, अभय देण्याकरता हात उचलतात. किंवा हातून पडली या द्यायची, एखादा पडलेला आहे, खाली पडलाय, चिखलात पडलाय, त्याला उचलण्याकरता काय देतात? हात देतील. किंवा अर्थ झालेला आहे का नाही? इच्छेनं अर्थ भक्ताचे प्रकार आहेत ना 4. अर्थ, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यात अर्थ आहे एखादा, अर्थ म्हणजे त्याला खरंच गरज आहे का नाही? तप्त झालेला आहे, त्याला शीतळता देण्याकरता त्याच्या पाठवून काय करतात? हात फिरवतात, हळून हात फिरवतात. हेही उपरोधे करणे तरी अर्थ भय हरणे, नेनती चंद्र किरणे जेव्हा हेही उपरोधे, आणि हेही नाईलाजान करतात. त्याची तेही करण्याची काय नसते इच्छा. नथुराम बाबाचं तुम्हाला माहिती, तुम्ही अनुभव घेतला की नाही? मला नथुराम बाबाचा पाठवून असा हात फिरवायचे, ते गेले की शीतलताच यायची. दर्शन घेतलं की आलं लेकरू म्हणायचे, पाठवून काय फिरवायचे, पाठवून हात फिरला की तेवढ्या पुरतं तरी काय वाटायचं? समाधान वाटायचं. त्या हातात ते मला ते सगळं काय म्हणता येईल त्याला, पावर आलेला आहे त्याच्यात. त्या तपश्चर्याचा, त्या साधनाचा काय उतरलेला आहे? पावर उतरलेला राहतो. आणि हे नाईलाजान करतात की पुढच्याचं दुःख हरण करण्याकरता. नाही तर काय करायचे? नेनती आणि महाराज ते त्यांच्या हाताचा स्पर्श एवढा मऊ असतो की चंद्राच्या किरणही त्या हाताच्या स्पर्शासारखा जिव्हाळा जाणत नाही. पाहुणे तो स्पर्श मलया नेळू खरपुसो येणे माने पशु कुरवाळणे. मला त्यांच्या हाताचा स्पर्श इतका मऊ असतो की मलयागिरी पर्वतातून आलेला वारा सुद्धा खरबट लागेल.
इतका तो काय असतो, मऊ असतो. या मानानं सगळ्या जीवांना ती कुरवाळतात. जे सदा रीती मोकळे जैशी चंदनांगी शितळे न फळताही निरफळे होतीची ना. जे सदा रीती मोकळे ज्यांच्याजवळ कसं कधीच काहीच नाही, मोकळे असतात ते. म्हणजे द्वेष नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, हे तर नाहीच नाही. पण बाह्य सुद्धा संपत्ती, बाह्य मोकळे, अंतर मोकळे, असे मोकळे झालेले. तुलाही पण ऐका, मग बाहेर सगळे मोकळे असतात. पण महाराज जैशी चंदनांगी शीतळे, चंदनाचं फळ शीतळ नाही, चंदनाचं अंगच काय, झाड शीतळे. तसं सर्वांग त्यांचं काय असतं, चंदनाचे हात पायही सगळं चंदनाचं अंग चंदन आहे का नाही. मला त्याप्रमाणे सगळं अंग त्यांचं शीतळ. जसा स्पर्श होईल तशी काय मिळते, शीतळता. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ न फळताही निरफळे होतीची ना. चंदनाला फळ येत नाही, पण झाड निरफळ होत नाही. ऊसाला फळ नाही, फळ नाही तर लोक का लावतात, फळ येतं का ऊसाला, फुल येतं का, त्या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, नाही का त्याला काही. मग काय एवढ्या कष्टाने लावतात, कारण ते झाडच काय, झाड तेच काय आहे, त्याचं फळ आहे. तसं संताकडून वेगळं फळ नाही, त्यांचं स्टार्ट गोल्ट शरीरच काय आहे, फळ आहे. ग्रह भांडार ते खरंच काय आहे, देवाचं राहण्याचं भांडार आहे, ठिकाण आहे ते शरीर. मला नाथ महाराज म्हणतात, तेच देऊळ आहे, कोणतं, तीच काशी, तीर्थक्षेत्र, तिथे नाम घोष जयाचे मंदिरी, त्याची काशी पुरी तीर्थ क्षेत्र. ते शरीरच सगळं झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं ते आहे. आता असो हे वागजाळ जाणे ते करतळ सज्जनाचे शीतळ स्वभाव. आता जाऊ दे, जास्त वाणी याच्यात वाढवणं बस झाला. आता माऊली म्हणतात त्याचे जे हात, त्या महात्म्याचे पाय, हे जसे सज्जनाचा स्वभाव, सज्जनाचा स्वभाव असतो काय, शीतळता देणं, त्याप्रमाणे ते सगळे झालेले असतात. आता म्हणत याचे सांगू मनोदरीताचे, तरी सांगितले कोणाचे विलास आहे. आता काही झाली, वाचिक झाली अहिंसा, आता मानसिक राहिली. आता मानसिक सांगा, मानसिक म्हणजे मनाची काकडे लागते का, नाही. दुपार लोक त्यांनी यायच्या सोबत वाद केलाय काकड्यासाठी, म्हणून मला परमार्थाची करून खरंच म्हणे म्हणलं बरेच अभंग पाठ केले असते. नाही म्हणजे मला एकच पाठ आहे. म्हणलं कोणता म्हणे वजनी कवळ आहे. म्हणलं तेव्हाच कस काय पाठ, तेव्हा म्हणे फक्त आपण त्याच अभंगाला हजर आहेत, बाकी हजर जसे तुम्ही बसायला तरी हजर या. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनाचे का सावयव व्हायचे असं होते बरं का, असं होते, असं होते. आताच आपलं झालं ना, आताच आपलं झालं. आता लोक म्हणतात, तुम्ही मी बऱ्याच कधी कधी ऐकतो, तुम्ही बाहेर निघले एखादा माणूस काही बोलला ना, मग ते दुसरं लोक आताच ज्ञानेश्वरीत महाराजांनी काय सांगितलं, तू काय बोलायला, अरे महाराजच बोलायला आहे तर तू मला काय सांगा. माझा आपला मूर्खपणा आपण प्रकट करावा करायचा. तू लक्षात आल्यावर आता तू टोचून बोलायची काय गरज होती ऐकातून. खरं आहे महाराज, आता लबाडी नाही, वस्तुस्थिती आहे. आपला मूर्खपणा आपणच प्रकट करावा ना, आहे का नाही. आणि ज्यावेळेस जोपर्यंत आपला मूर्खपणा आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत चुकही सुधारणार नाही, आहे का नाही. काय अवयव आणि शरीर. म्हणून माऊली म्हणतात मन सांगायचंय. आता अरे मन सांगायची गरजच नाही, माऊली म्हणतात त्याच्या शरीराचं इंद्रियाचं वर्णन आलं, त्याच्या बोलण्याचं वर्णन आलं की मनाचं वर्णन आलंच. म्हणजे तस काय मनाचं आलं ते माऊली स्पष्ट करताय. काय आता म्हणत आहे ते सांगू मग तरी सांगितलं कोणाचे विलास आहे, हे मनाचाच तर विलास सांगितलाय सगळा, आहे का नाही. विस्तार सांगितलाय. म्हणजे कसा माऊली म्हणतात, काही शाखानं वेतरू जळे विनाशे सागरू, तेजाने तेजा करो अनाशे, काही शाखानं वेतरू. फांद्या म्हणजे झाड नाही का, फांद्या म्हणजेच काय आहे, झाड आहे. जळे विनाशे सागरू, समुद्र आणि पाणी वेगळं आहे का, वेगळं नाही, एकच आहे. पाणी म्हणजे समुद्र आणि समुद्र म्हणजे पाणी. किंवा तेज आणि तेजा करू, तेज प्रकाश आणि प्रकाश देणारा सूर्य, दोन आहेत का, एकच येत.
अवयव आणि शरीर हे वेगळं आले की रस्व आणि निर शिनानिया ते अवयव आणि शरीर. शरीराचे अवयव म्हणजे इंद्रिय आणि शरीर दोन आहेत का? अवयव म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे अवयव. हे वेगळं आहे का? की रस्व आणि निर, रस आणि पाणी वेगळं नाही. पाण्यालाच काय म्हणतात? रस म्हणतात. ऐका नाही काय वेगळं आहे का? म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनचे का सावयव ऐशदान. म्हणून त्या महात्म्याचे हे बाह्य लक्षण सांगितले. हे मनच आहे असं तू समज. म्हणजे मन कसं समजावं? बाह्य लक्षण वेगळे, मन वेगळं. त्याचं स्पष्टीकरण माऊली देतात. जे बीज भुई खोइले त्याची वरी रुख झाले तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतरचिकी. महाराज बीज भुई खोविले त्याची वरी रुख झाले. जे बी लावलं तेच काय होत? त्याचं झाड तेच होत ना. जे बी लावलं काय? पेरी कडू जिरे मागे मुक्ताफळ मागे अमृत फळ दोरलीशी केळे कैशी. हो जिरे पेरल्यान कुठं अमृताचे फळ येत असतात का? जे आपण म्हणतो ना जे पेरलं ते उगवणार. जसं जमिनीत जे पेरलं तेच वरी झाड तयार होणार. तसं जे मनात येते इंद्रियात येणार. ज्या अर्थी इंद्रियात येते दुसऱ्यावर दया करणं, वाचेत येते दुसऱ्यावर दयेनं बोलणं, त्या त्याच्या मनात काय असली पाहिजे? दया. बिंब दयेचा असल्याशिवाय इंद्रियात येत नाही. अंतरीची की पै मानसीची दरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडेल. अरे मनातच जर अहिंसा पेरलेली असेल, आपलं हिंसा पेरलेली असेल, अहिंसेची कमी असेल, तर मग शरीरातून वाच्यातून डोळ्यातून अहिंसा कसं काय प्रगट होईल? हिंसाच प्रगट होईल ना. बाहेर कसं काय निघेल? आवडे ते वृत्ती केली आधी म्हणूनची उठी मग ते वाचा दिठी कराशी. अर्जुना जी आवडी जे आवडतं मनाला म्हणजे जे आपल्याला आवडतं ती आवडीची वृत्ती अगोदर कुठे निर्माण होते? मनात निर्माण होते. आणि मन मग सगळ्या इंद्रियाला काय होतं? कामाला लावतं. अगोदर माहिती होतं त्याला, मग ते कामाला लावतं. वाचने म्हणायची जे नाही ते वाचेशी उमटेल काही विविध भुयांकुर असे. अरे जे मनातच नाही ते वाचन येईलच कसं? येणार नाही महाराज. जे मनात येईल आणि ऐका एखाद्या वेळेला मनात एक आणि बाहेर एक असंच करतात माणसं, पण ते जास्त टाइम टिकत नाही. टिकणारच नाही महाराज. तुम्हाला एक लक्षातच घ्या. आपल्याला कोण नावं ठेवू द्या, तुम्ही लक्षात घ्या महाराज, याचा अनुभव घेऊन पहा. आपल्याला कोणी नावं ठेवू द्या, आपल्याला कोणी कलंक लावू द्या, आपण कलंकित नसताना, आपल्याकडे दोष नसताना बरं का, कोण नावं ठेवू द्या, कोण कलंकित करू द्या महाराज, त्या कलंकित आपण फक्त त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, अजिबात द्यायची नाही. का मला असं काहीच म्हणायचं नाही. जर आपण प्रतिक्रिया दिली नाही तर महाराज त्याचं फळ त्याला मिळण्याकरता जास्त दिवस लागत नाही. सत्य जास्त लागत नाही. त्याचं फळ त्याला भगवंत फक्त आपण प्रतिक्रिया द्यायची नाही, गप सहन करायचं, गप सहन करायचं. सत्य सत्यचे, असत्य सत्यावर कस काय प्रभाव करील? कस काय प्रभाव करील? करू शकत नाही महाराज. असत्याच्या पावरच नाही तेवढा. ते सत्यावर काय करावा? प्रभाव करावा. थोडं असत्य गवताचा अग्नी भडकल्याला वाटतो, थोडा वेळ वाटेल असत्य भडकलेलं, पण असत्य असत्य, सत्य सत्य. जर सत्याचा विजय झाला असता तर मायेचा विजय झाला असता आणि ब्रह्माचा पराजय झाला असता. ब्रह्म सत्य, माया असत्य. असत्याचा कधी विजय होत नाही, पराभवच होतो त्याचा, पण त्याला होता ते बरोबर आहे का नाही? थोडा टाइम लागेल, पण तोपर्यंत काय करावं लागतं? मग सहन करावं लागतं. मला ते तुकोबाराय म्हणतात मनात एक आणि वाचेत एक. काय मनात वेगळं आणि वाचेत वेगळं असं प्रमाणे मनात एक आणि वाचेत एक. आंतर संसार भक्ती अंकुर जायचे काय असतात का महाराज? म्हणून मनपण जाई मोडे तर इंद्रियाची उबडे सूत्रधारी विनसाई खरे वाहू. म्हणून मनपण जाई मोडे. म्हणून अर्जुना मनाचा मनपणा ज्या वेळेला काय होतो
निघून जातो. मनपणा म्हणजे संकल्प विकल्प करणं, स्वभाव त्याचा बंद पडतो. तर इंद्रिय आधीची, अरे मग मनाचा जर संकल्प विकल्प गेला तर इंद्रिय अगोदर दुर्बलच येत. इंद्रिय काही करू मला दोन मार्ग येतं. एक तर मनाला शांत करावं पावर असला तर मनाला शांत केलं इंद्रिय दुर्बल होतात, किंवा मनाला शांत करायची ताकद नसेल तर इंद्रियाला नियम घालावे. मन आपोआप काय होऊन जात, पुढे मारत शांत होतो. आहे का नाही? दारात 25 लाखाची गाडी आहे, लग्नाला जायचंय, तयार झालाय माणूस सगळा हे घालून, त्याला गाडी चालवता येत नाही आणि ड्रायव्हर आला नाही. फोन करायला ड्रायव्हर काही येण्याची वाट नाही, काय करील, तन करील, घरातच बसल. ड्रायव्हर नसल्यावर जाणार कुठे? तसं इंद्रिय हे मनाचे काय येतं, ड्रायव्हर येतं. मनाच्या घोड्यावर बसून हे जाते, इंद्रियाच्या घोड्यावर बसून जाते. त्याला वैयक्तिक स्वतःला कुठं जाता येत नाही. मला कुठंच जाता येत नाही, मुळात जाता येत नाही. आताच खडबड ते काय करत राहत पांगुळे येते. म्हणून मनपण जाई मोडे इंद्रिय तर सूत्रेन सायकळी वावत असेल, सूत्रधार नसेल तर या सायकळीच्या बावड्या काय नाचतात का? अजिबात नाचत नाहीत त्या. तसं मन हे सूत्रधारे आणि इंद्रिय या काय येतं, बावल्या येतं. मन सगळ्यांना नाचवतं. अरे उगमेची वाळून जाय, ती ओगे कायची वाये, जीव गेली आहे चेष्टा दे, उगमेची वाळून जाय. मला एखादी नदी उकमानच वाळून गेली तर पुढं काय वागात वाहणार नाही. जीव गेली आहे, अरे जीव गेल्यावर शरीर काय हलतं बोलतं चालतं का, काही चेष्टा क्रिया करतं का? तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा याची राहते आगवाद्वारी. तसं मन अर्जुना या सगळ्या इंद्रियाचं काय मूळ हे मूळ. सगळ्या इंद्रियाला क्रिया करायला लावणार कोण आहे? मन आहे. मग मनात जर अहिंसा असेल तर सगळ्या इंद्रियातून काय प्रगट होईल? अहिंसा प्रगट होईल. मनात जर हिंसा असेल तर सगळ्या इंद्रियातून काय प्रगट होईल? हिंसा. परिचय वेळी दैशे जे होणे आतू असेल बाहेर येत तैसे व्यापार रूपी अर्जुना. आज जसं असतं ज्या वेळेला तसं शरीरातून इंद्रियाद्वारे ते बाहेर त्याच्या क्रिया होत असतात, व्यापार होतात. या लागी साचू करे मनी अहिंसा थावे थोरे, जैशी पिकली धृती आदरे बोभातने घे. म्हणून अर्जुना यामुळं खरोखर जाण ज्याच्या मनात अहिंसेनं स्थिरता झालेली आहे, अहिंसेनं स्थिर राहणे मुक्काम ठोकलेला आहे, त्याच्याच सगळं शरीराचे हे काय सांगितले मी तुला वर्णन सांगितलं. जैशी पिकली धृती आदरे बोभात निघे. जसं महाराज फुलातला सुगंध पिकला की आपोआप बाहेर सगळ्यांना काय देतो? सुगंध देतो. ऐका नाही, पहिल्यांदा ते पिकलेला नसतो याच्यात, आणि मग ते उमललं की ते पिकलं की ते काय देतं सगळ्यांना? सुगंध. तसं त्याच्या मनात अहिंसा झाली की सगळ्या इंद्रियातून तो सुगंध काय होत राहतो? बाहेर निघत राहतो. समुद्रे दाटी भरते, ते समुद्राची भरी तरी येते. म्हणून इंद्रिय त्याची संपदा व्यचिता हे उदावादा अहिंसेचा धंदा करीत आहाते. म्हणून इंद्रिय त्याची संपदा, म्हणून इंद्रियाचं सगळ्या क्रियाची संपदा म्हणजे मनी. मनात जसं असेल तसं इंद्रिय व्यापार त्याची श्रीमंत संपदा दुसरी नाही. जसं मालकानातून गठुडं पाठवलं तसं बाजारात विकायचं. त्याही फक्त एवढंच, पुढील भांडार धन्याचा हा मनरूपी धन्याचाच माल